मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करतो. अगदी बरोबर 1:26 सर ग्रुप ए मधील मॅचेस चालू आहेत. अगदी श्री कामादेवी स्पोर्ट्स खिरवडे विपक्ष स्वराज्य स्पोर्ट्स खोतवाडी अशी मॅच सध्या तुमच्या समोर चालू आहे. पहिली इनिंग लगेच संपली. पहिल्या इनिंगचा खेळ सध्या आपण पाहतोय जिथे बॅटिंग साठी दाखल झालाय मैदानामध्ये टीम. तुमच्या माहितीसाठी टॉस जिंकून अनऑर्थोडॉक्स निर्णय, थोडासा वेगळा निर्णय घेताना पाहिला स्वराज्य स्पोर्ट्स खोतवाडी टीमला. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. फलंदाजीसाठी दाखल झालाय संघ. तर दुसऱ्या बाजूला श्री कामादेवी स्पोर्ट्स खिरवडे टीम गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अक्षयला तुम्ही पाहताय तर बॅटिंग साठी दाखल झाले दोन्ही बॅटर. एका बाजूला कैलास खोत, दुसऱ्या बाजूला दीपक भास्के. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. पहिला चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बुंदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती पडला, योग्य निशाणावरती पडला. बरेचसे गोलंदाज आपण पाहिले तर पहिला चेंडू अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. त्यामध्ये याही गोलंदाजांना तोच प्रयत्न केला, यशही भेटलं. डॉट बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला आहे खेळाडू, अगदी आरामामध्ये पोहोचेल. त्याच आरामामध्ये चेंडू गॅदर करून फेकेल. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. आमचे सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. फिरे टीमचे आपण पाहिले तर अगदी खेळाडू आहेत इन ऍक्शन. ती टीम खेळताना दिसेल उद्याच्या दिवसामध्ये. तब्बल 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर आलेल्या 2 धावा. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचते. गुडली स्पॉट वरती पडलेला चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला, पडल्यानंतर थोडंसं उसळी घेतोय. खेळत असताना स्क्वॅर कट करण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाजानं. चेंडू आला, निघून गेला, तोपर्यंत डॉट बॉल. बिंदी गेंद, निर्धाव चेंडू. क्रांतिभूमी चषक 2025 यावेळी देखील आपण पाहिले तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटिंग नाही तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राहिला. सरळ बॅटिंगना धावा करण्याचा प्रयत्न सोडून जो प्रयत्न केला गेला क्रॉस बॅटेड खेळण्याचा, त्यामध्ये 2 डॉट बॉल आलेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत यशस्वी ओव्हर राहिली अक्षयची असं म्हणायला हरकत नाहीये. मागचा पाय अगदी टेकवून लॉफ करण्याचा प्रयत्न राहिला, जिथे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला आहे खेळाडू, जिथे स्वतःहून गोलंदाज पोहोचतो. एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त झाला. जास्त धावा आल्या नाहीयेत ओव्हर क्रमांक 1 मध्ये. जी सुरुवात हवी होती टीमला ती भेटली नाहीये. बॅटिंग करत असताना कैलास खोत आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर दीपक आपण पाहिलं तर दोघेही मैदानामध्ये असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आले, जिथे यश भेटलं अक्षयला. पहिला चेंडू जसा यॉर्कर पडला, अचूक पडला, तिथे अक्षयच्या गोलंदाजी मधली धार दिसून आली. बोलतात ना एखादं 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीवरती ठेवावा आणि त्यावरती टप्पा टाकावा, तसा अचूकतेनं तो टप्पा पडला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर लेजंड खेळाडू, लेजंड क्रिकेटर बाळकृष्ण पाटील दाखल झाले. तो ओव्हर क्रमांक 2 मध्ये अनुभव आणि अनुभवाने भरलेली जी गोलंदाजी असते त्या गोलंदाजांना आपण पाहिलं तर सातत्य फलंदाजांना बराचसा अभ्यास करून खेळावं लागतं. बराचसा अनुभव या गोलंदाजांकडे असतो. तोच अनुभव आज मैदानामध्ये कशा पद्धतीने दाखवला जातोय हेही पाहायचंय. दीपक सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला ओव्हर क्रमांक 2 मध्ये सुरुवात होते. वेलकम. मी मनापासून स्वागत करेल आमचे सन्माननीय आदरणीय चेतनदादा पाटील साहेब. मी विनंती करेल आपणही व्यासपीठावरती आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम दादा, सुस्वागतम. चेतनदादा पाटील साहेब वेलकम. मी विनंती करेल आपणही या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून.
लॉफ करण्याचा प्रयत्न, सरळ बाटीच्या अगदी बॉटमला डिपेस्टा कव्हर डीप मिड विकेट रिझन मधून खेळाडू अगदी वेगानं धावत येत असताना दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न राहिला तो आपण पाहिलं तर अगदी पूर्ण यशस्वी झाला. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 7 आकड्यावरती. बॅकफुटला शॉट जॅक केला, मिड विकेट रिझनच्या बाहेर उचलून फेकून दिला, वेट केला, वॉच केला, तदनंतर उचलला. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच कैलास कोचच्या बॅटमधून हा फटका आला. वॉर्ड स्ट्रोक, लगेच ओळखली लाईन, लगेच पिक केली लाईन, चेंडू टप्पा ओळखला आणि तदनंतर हा फटका खेळला. टीमची टोटल थोडीशी पुढे जाते, जी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. यावेळी देखील शॉटम जॅक करण्याचा प्रयत्न, पूल केला, फाईनला अगदी निघून जाईल दणदण करत. येथील 4 धावा, एक षटकार, एक चौकार, 2 चेंडूमध्ये 10 धावा. वेळ बदलायला वेळ लागत नाही, ती वेळ असते ती बदलते नक्की, आणि हेच या 2 चेंडूवरती कळेल. कारण की जिथे टीमची गाडी अगदी ट्रॅफिक मधून चालू होती ती गाडी आता अगदी मी म्हणेल की एक्सप्रेस वरती पोहोचली. 2 चेंडूवरती आलेल्या 10 धावा, टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 17 वरती जाते. आज त्यानंतर आपण पाहिलं तर असोसिएशन वाईज देखील सगळ्या टीम आजच्या दिवसामध्ये खेळल्या जातील. वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ चेतनदादा पाटील साहेब ते देखील उपस्थित राहिलेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. या षटकारानं आणखीन एक उचलला, सरळ बॅटीनं स्टँड अँड डिलिव्हर, वॉर्ड स्ट्रोक, जाग्यावरून कैलास कोटना फटका खेळला. 3 चेंडूवरती तब्बल 16 धावा या कैलास खोतनं गोळा केलेत. बाळकृष्ण पाटील यांची ओव्हर महागडी राहिले, कारण की एका बाजूला अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला मी म्हणेल की एक यंग स्टार खेळाडू आहे, कारण की दोघांमधलं युद्ध सध्या यंग स्टार खेळाडूनं हात खोलायला सुरुवात केली आहे. अप्रतिम चेंडू नाकाच्या जवळून गेला, डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 2 ची सुरुवात दमदार झाली, शेवट डॉट न झालाय. या ओव्हर मध्ये तब्बल 19 धावा खर्च झालेत. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 4 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये आलेत 19 धावा. 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. आज सह्याद्री असोसिएशन कराड टीम इन ऍक्शन दिसेल. वारणा मोरणा असोसिएशन त्यांच्यासोबत 2 हात करतील. केसीएफ फायटर कराड खेळताना दिसेल. मैत्री ग्रुप 32 शिरा इन ऍक्शन दिसेल. स्वराज्य 32 शिरा असोसिएशन अंतर्नंतर आपण पाहिलं तर 32 शिरा अशा देखील मॅचेस या सगळ्या टीम्स आजच्या असोसिएशन लॉट मध्ये खेळताना दिसतील. मागील आठवड्यामध्ये देखील वारणा मोरणा असोसिएशनची एक चांगली स्पर्धा या मैदानामध्ये झाली होती. मान्सून ब्लास्ट होता, खूप चांगली स्पर्धा ती देखील इथे पार पडली. कराड असोसिएशनच्या बऱ्याचशा स्पर्धा इथे पार पडतात, 32 शिरा असोसिएशनच्या सातत्याने स्पर्धा पार पडतात आणि सगळे खेळाडू आता क्रांतिभूमी चषक 2025 साठी सज्ज झालेत याच मैदानामध्ये खेळण्यासाठी. ओव्हर क्रमांक 3 मधील पहिला चेंडू येईल वाईड, एक्स्ट्रा धाव भेटेल. बॅटिंग साठी दीपक स्ट्राईक वरती असताना ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत. गोलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच सुनील एसके या नावानं ओळख आहे. या खेळाडूला एसके या नावानं ओळख तयार केले त्यानं आणि सध्या तोच मैदानामध्ये गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. हाई चेंडू गुडलाईन स्पॉट मध्ये पडला, थोडासा पुढे पडतोय स्टंप लाईन मध्ये. एक वेगळी ऍक्शन एसके ची. त्याचबरोबर वेलकम मिस्टर पीटीपीएल, मिस्टर केटीपीएल, मिस्टर केएसकेपीएल असं पंचम इंद केसरी नंतर ज्यानं 6 मालिकावीर किताब मिळवले तो कराड तालुका टेनिस क्रिकेटचा बकासूर अर्थातच राजू कंक यांचा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज बरेचसे नामांकित खेळाडू दिसतील, मोठी मोठी नावं व्यासपीठावरती थोड्या वेळानंतर येतील, इन ऍक्शन मैदानामध्ये दिसतील. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आलेली ही 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 धावा. राजू कंकच्या वाढदिवसानिमित्त देखील एक चांगली स्पर्धा आपण पाहिली तर याच मैदानामध्ये पार पडली होती.
ओव्हर क्रमांक 3. आई स्टंप लाईन मध्ये ही ऍक्शन फसवते गोलंदाजाची, फलंदाजाला पूर्णपणे फसवते ऍक्शन. कारण की ज्या पद्धतीने एस के धावत येतो, ज्या पद्धतीने एक हात वर होतो, दुसरा हात लगेच त्याच्या समोर येतो, चेंडू पडतो कधी निघून जातो कधी हे समजेपर्यंत बॅट फिरते आणि चेंडू डॉट जातोय, निर्धाव जात आहेत. अप्रतिम गोलंदाजी एसके ची. पहिले 3 चेंडू जिथे आपण पाहिले तर धावा त्यानं फक्त एक दिली, एक वाईड आलाय. ही ओव्हर यशस्वी राहिली आहे. खाली राहिला सबमरीन, थोडा सबमरीन, डोक्यावरती हात फलंदाजाचा, मनामध्ये ग्राह्य ठेवली होती एक उंची. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज होईल, तो झाला नाहीये. सबमरीन डिलिव्हरी, डॉट येईल. या ओव्हर मध्ये 3 डॉट आले, 4 चेंडू झालेत, 1 धाव दिली आहे. अप्रतिम गोलंदाजी. यॉर्कर, दांडी 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 दांडी, गोल, बॅटर आउट. अप्रतिम यॉर्कर पडला, काय चेंडू पडला. आणि हे पहिले 3 जे डॉट होते ते हेच दाखवत होते की फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकायला सुरुवात झाली. अटॅक कधी होऊ शकतो. बॅट स्विंग होईपर्यंत फलंदाज अगदी निघून गेला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आहोत जिथे महत्वाची विकेट, कैलास खोत माघारी गेला. धावा आलेत या चौकारानं. 31 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 धावा सॅटिस्फाईड बोलू शकतो तू. हा ठीक आहे, समाधानकारक धावसंख्या. अजून 3 चेंडू बाकी आहे, धावा येणं गरजेचं आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकत होता, पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकत होता. स्पर्धा तुम्ही पाहत आहात क्रांतीच्या भूमीतील बिळाशी गावची क्रिकेट स्पर्धा आहे. क्रांतीभूमी बिळाशी आयोजित माननीय श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक 2025 मॅच आहे. एका बाजूला श्री काळंबा देवी स्पोर्ट्स खिरवडे विपक्ष स्वराज्य स्पोर्ट्स खोतवाडी अशी मॅच आहे. टॉस जिंकत स्वराज्य स्पोर्ट्स खोतवाडीने बॅटिंग करताना बनवलेले आहे. धावा तब्बल 35 आणि 36 धावांचं लक्ष श्री काळंबा देवी स्पोर्ट्स खिरवडे या टीम समोर ठेवलेलं आहे. चला, दोन्ही संघांना आता विनंती आहे की आता आपण अधिकचा वेळ न घेता आपण सामन्याला लगेचच सुरुवात करा. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 33,333 रुपये, द्वितीय आहे 22,222, तृतीय आहे 11,111 आणि चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार आहे 7,777 रुपये. अशी असणारी क्रिकेट श्री शंकर यमगर साहेब नाईक सी फूड मुंबई. मॅचच्या सुरुवात होईल. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत, त्यांची अनाउन्समेंट आपण पुढील षटकामध्ये करूया. स्ट्रायकर जोडी आलेली आहे. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 36 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी बाळकृष्ण आणि अक्षय, म्हणजे एका बाजूला अनुभव तर एका बाजूला एक लक्ष मैदानाच्या आतमध्ये. चला, दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आपण करूया.
दोन्ही संघांना आपण देऊया मॅच साठी भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल प्रगती पदावरती येत आहे. स्ट्रायकर जोडीमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज अक्षय तय्यार तर गोलंदाजी मार्गवरतून पहिल्या षटकामध्ये प्रथमेश. पहिला बॉल प्रगती पदावरती. क्षेत्ररक्षणाची विवरचना डीप स्क्वेअर लेग मिड विकेट सी कॉर्नर लॉंग ऑन. पहिला बॉल सोडून दिलाय. पंच शशी साटमसर या ठिकाणी सांगतायत की हा दिशाहीन बॉल आहे, तो पुन्हा टाकावा लागेल. पहिला बॉल हा दिशाहीन राहिलेला आहे, तो बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागतोय. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरतून पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आई बॉल आता सोडून दिलेला आहे. पंचाने सांगितलं की हा दुसरा बॉल असा आहे जो दिशाहीन आहे. आता दिशेवरती नियंत्रण गोलंदाज प्रथमेश यांना आणावं लागेल. चांगल्या दिशेने योग्य टप्प्यावरती बॉल टाकावे लागतील, कारण दिशेला फार मोठं महत्व आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट जीवनाला आपण म्हणतो की दिशा असायला हवी, तसं गोलंदाजालाही गोलंदाजी करताना दिशा असायला हवी. आणि आता योग्य दिशेने बॉल टाकावे लागतील. हाही बॉल सोडून दिलेला आहे. पंचांनी सांगितलं हा तिसरा वाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. 3 वाईट बॉल. पहिले षटक प्रगती पदावरती आहे. आता आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. असं म्हणतात की पाण्यामध्ये वीज असते तिला गतीची, गरज असते आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो त्याला साथ घालावी लागेल. राऊंड द विकेट आले आणि त्यानंतर चांगला बॉल टाकलाय. ओव्हर द विकेट 3 दिशाहीन बॉल टाकले. राऊंड द विकेट आले. विथ द अँगल गोलंदाजी केली आणि पहिला बॉल चांगला टाकलाय. कौतुक करूया. 4 बॉल मध्ये पहिला बॉल निर्धाव आलाय. 3 बॉल वाईड आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग मध्ये अक्षय तय्यार. अंगावरती येणारा बॉल वळवलाय. आपण चर्चा करत होतो की डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, ते जाऊन पोहोचतील का. बॉल फाईन लेगला गेलाय. फार मोठं अंतर या खेळाडूने पार केलं आणि बॉल पर्यंत पोहोचले. तब्बल या बॉलच्या पाठीमागे धावून काढलेल्या धावा आहेत त्या 2. धावसंख्या आता पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते. 5 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे संदीप पाटील लालू दादा यांच्या ठिकाणी आगमन आहे, ज्यांच्या वतीने स्टेज सौजन्य, युट्यूब सौजन्य, नाश्ता सौजन्य संयुक्त विद्यमानाने लाभलेला आहे. त्यांचे आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटवर त्यांचं भरभरून प्रेम अनेकदा राहिलेलं आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जातील का. हो, निश्चित गेलेले आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांनी संयमाचा खेळ केलाय. जोखीम दोन्ही फलंदाजांनी अद्यापही घेतली नाहीये, परंतु आज बाळकृष्ण कशा प्रकारे खेळ करतील हे पाहावं लागेल. बॅटिंग करताना संयम ठेवतील, आक्रमण करतील. 36 धावांचं लक्ष आहे. परंतु आपण अनेकदा चर्चा करतो ना की विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. त्यामुळे लहानात लहान धावसंख्येचा बचाव होऊ शकतो, मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला करावे लागतात ते प्रयत्न. एका बाजूला बाळकृष्ण बॅटिंग मध्ये तयार होतील. डावखुरे हाताचे अनुभवी खेळाडू आहेत. खिरवडे गावचे बॅटिंग साठी तयार. अंगावरती छोट्या उसळीचा असणारा बॉल. खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. डॉट आलाय. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. संघर्षाने भरलेली मॅच आहे. कमी धावसंख्येचा जरी सामना असला तरी देखील संघर्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तो संघर्ष तुम्हाला करावा लागतो. असं म्हणतात की संघर्षातून नव्याचा जन्म होतो आणि या मॅच मध्ये तो होईल का हेही पाहावं लागेल. कोणत्या संघाच्या दिशेने हा सामना जाईल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. पाठी ओढला. ही गोलंदाजीची धाकता आहे गोलंदाजी करताना प्रथमेशांचे. काही बॉल आपण पाहिले तर दिशाहीन होते, परंतु काही बॉल आता चांगले टाकलेले आहेत. कौतुक त्यांचंही करावं लागेल. बाळकृष्ण तय्यार. आज जो अनुभव आहे ना तो अनुभव बाळकृष्ण यांना आता कृतीमध्ये आणावा लागेल. बॅटिंग करताना आपटलेला बॉल पाठीमागे वळवण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. फार लांबवलेलं षटक आहे. आतापर्यंत 6 बॉल हाताळण्यासाठी 9 बॉलचा वापर केलाय आणि या 9 बॉलमध्ये योग्य बॉल जर किती आहेत त्याची जर आपण चर्चा केली ना 5 योग्य बॉल आहेत. शेवटचा बॉल. आक्रमण केलंय शेवटच्या बॉलवरती. खेळाडू आहेत मिड विकेटला. जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार आलाय. बॅटिंग करत असताना
36 धावसंख्येचा पाठलाग करताना काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे या टीमसाठी बाळकृष्ण यांनी ठोकलाय चौकार. बॉल पाठवलाय सीमा पार. षटक क्रमांक 1 चा खेळ आता संपलाय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 11 धावा. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा. आता 18 बॉल आणि विजयासाठी आता बनवायच्या आहेत धावा. 26चं लक्ष अजूनही बाकी आहे. इंडिया क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केले. 11 झालेले आहेत. 36चं टार्गेट आहे. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात होईल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत तब्बल 11. षटक क्रमांक 2 साठी आता कुणाला बोलवलं जाईल कारण गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती थोडीशी बिकट आहे कारण संघाला विकेट मिळाली नाहीये. धावसंख्येचा वेग वाढलाय तो कमी करायचा आहे. संघासाठी विकेट टिपायची आहे. अशा परिस्थितीमध्ये षटक हाताळायचं आहे आणि या षटकासाठी एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय. कैलास खोत ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत आणि आज कैलास यांना स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल. ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता असतो आणि या मॅच मध्ये जर विजय मिळवायचा आहे तर आज स्वतःला सिद्ध करावं लागेल तेही पुन्हा नव्याने. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग मध्ये अक्षय तयार. छोट्या उसळीचा बॉल ताकदीचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर केलंय. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दिलासा देणारा षटकार आलाय श्री काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे या टीमसाठी. बॉल पाठवलाय सीमा पार. षटकार. पाहिलं की कमी गतीचा छोट्या उसळीचा बॉल ताकदीचा योग्य वापर केला. टायमिंग प्रॉपर केला आणि बॉल पाठवला फलंदाज अक्षय यांनी सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करताना गोलंदाज कैलास खोत यांना एक युवा खेळाडू आहेत. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बॉलच्या खाली. हा नो बॉल आहे पंचांनी सांगितलंय त्यामुळे फलंदाज बालंबाल आता बचावलेले आहेत. नशीब बलवत्तर आहे. नो बॉल आहे म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. अग्निदिव्यातून जावं लागेल कैलास खोत यांना. फलंदाजाला मुभा मोठा फटका खेळण्याची परंतु जोमाने कमबॅक करावं लागेल. संकटातून मार्ग काढावा लागेल. फ्री हिटच्या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. हाई बॉल सीमारेषा पार होतोय 6 धावेंसाठी. फ्री हिटच्या बॉलचा घेतलाय समाचार. बॉल पाठवलाय सीमा पार. आणखीन एक येतोय षटकार. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा टोला आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करताना फलंदाज अक्षय यांची बॅट आज सळपली आहे. धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. अवघ्या 12 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. ऐसा कहा जाता है कि ज्या प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला झुकावं लागतं आणि आज कैलास खोत यांना तोच प्रयत्न करावा लागेल. लांबी कमी पडलीये. एका हातामध्ये पकडलाय कॅच परंतु हा नो बॉल आहे पंचांनी सांगितलंय. ज्या आशा पल्लवी झाल्या होत्या त्या आशा लगेचच निराशेमध्ये बदलल्या कारण हा नो बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल फ्री हिटचा बॉलच्या नंतर. बरीचशी संकट आता उभी राहिलेली आहेत. फटका हाही फसलाय. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली परंतु फ्री हिटच्या बॉलवरती कॅच पकडू शकले नाही. एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 धावा धावफलकावरती. म्हणजे इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत अवघ्या धावा 9 आणि षटक क्रमांक 2च प्रगतीपथावरती आहे. बॅकफूट वरती गेले एक्स्ट्रा कव्हरला परंतु आई झेल पकडता आलेला नाहीये. कॅचेस फार महत्वाचे आहेत. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतात. क्रिकेटचं एक सूत्र आहे पकडा कॅच जिंका मॅच. पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस. म्हणजे हे सूत्र जे आहे ना त्याचं अवलंबन तुम्हाला करावं लागतं क्षेत्ररक्षण करताना. आणि पहा बाळकृष्ण यांचा तडाखा. बॉल पाठवलाय
सीमारेषेच्या पलीकडे आपल्या स्टाईलने 6 धावेंसाठी ओल्ड इज गोल्ड फटका आलाय मैदानाच्या आतमध्ये बाळकृष्ण यांच्या बॅट मधून गुणवंत स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी अवघ्या 2 धावेंची इथून पुढे गरज आहे. खोतवाडी या टीमने बॅटिंग करताना 24 बॉल मध्ये अवघ्या 35 बनवल्या आणि या धावसंख्येचा बचाव करताना अवघ्या 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत या टीमने 34 खर्च केलेले आहेत आणि ओव्हर नंबर 2 चे काही बॉल बाकी आहेत. हलक्या हाताने हा फटका खेळला. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. अजूनही एका धावेची गरज आहे आणि इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 12. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा. चला, जो संघ या मॅच मध्ये जिंकेल त्या संघाला कदमवाडी विरुद्ध खेळावा लागेल. कदमवाडी आपण रिपोर्टिंग करा. आपण व्यासपीठावरती येऊन थांबा. आपला टॉस लगेच केला जाईल द्वितीय फेरीचा. एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये, परंतु संपूर्ण स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय. पंच सौजन्य स्पर्धेला अक्षय कांबळे साहेब यांच्या वतीने, श्री संतोष परीट मुंबई पोलीस यांच्या वतीने विशेष सहकार्य समालोचन सौजन्य श्री सचिन गायकवाड भाऊ आणि श्री गणेश पाटील साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने हे विशेष सहकार्य चेंडू सौजन्य शंकर लोहार मुंबई पोलीस आणि श्री रोहित पन्नाळकर यांच्या वतीने पाणी सौजन्य श्री शरद साळुंके भाऊ आणि अखेरकार ही विजयी धाव या ठिकाणी बनवलेली आहे. बॅटिंग करत असताना श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स खिरवडे या टीमने त्यांचं अभिनंदन आणि स्वराज्य स्पोर्ट्स खोतवाडी आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. आणि प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार आपण देऊया. बॅटिंग करताना मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातला आणि तब्बल बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत धावा